लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 मार्चचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आता इकडे स्टेजवर रम्या आणि वसु आत्या डान्स करण्यासाठी येतात. जरा जपून जपून चाल पुढे धोका आहे या गाण्यावर त्या दोघी डान्स करतात. त्या दोघींच्या हातामध्ये बॅटरीचा टॉर्च असतो. त्या दोघीही डान्स करता करता तो टॉर्च नंदिनी आणि काव्याच्या चेहऱ्यावर मारत असतात. रम्या आणि वसु आत्या डान्स करत करत स्टेजवरनं खाली येतात. रम्या डान्स करत करत काव्याकडे जाते. वसु आत्या नंदिनीकडे जातात. या दोघी त्या दोघींचा हात पकडतात आणि त्यांना डान्स करायला घेतात. नंदिनी काव्य त्यांच्यासोबत डान्स करतात. नंतर त्या त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. पण नंदिनीला खटकत असतं हे गाणं आणि रम्या आणि इकडे पार्थलाही खटकत असतं. नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे पाहत असतात. त्यांना अजूनही असं वाटत असतं की रम्या काहीतरी घोळ घालेल म्हणून. आणि इकडे जीवा आणि काव्य मस्त एन्जॉय करत असतात. हे सगळं आपल्याला गाण्यामध्ये दाखवलं आहे. या दोघींचा डान्स झाल्यावर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात अरे वा क्या बात आहे मस्त. आता रम्या काव्य शेजारी जाऊन बसते. काव्य म्हणते रम्या क्या बात आहे मस्त डान्स केला. रम्या म्हणते थँक्यू. पण इकडे पार्थ आणि नंदिनी मात्र नर्वस झालेले असतात. ते एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहतात. आता स्टेजवर युग, काना, शौर्य तिघेही येतात. शौर्य कानाला म्हणतो थँक्स यार युगा, तू मला आणि कानाला इतक्या छान संगीत मैफिलीला बोलवलं. मैत्री निभवलीस रे तू आपली. काना म्हणतो मैत्रीवरून आठवलं दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. नाही म्हणजे आपण कितीही मोठे झालो, लग्न झालं आपलं, सखीसारखी बायको आली तरी सुद्धा मैत्रीचा हात काही सुटत नाही असं म्हणून काना हात पुढे करतो. आता युग आणि शौर्य दोघेही त्याच्या हातावर हात ठेवतात. तिघेही म्हणतात ए दोस्ती तुटायची नाही. शौर्य म्हणतो करेक्ट आहे. कसं आहे ना आपल्या आयुष्यात एखादा असा मित्र येतो आणि आपल्या आयुष्याची नैया पार करून टाकतो. काना म्हणतो हो ना, जीवाच्या आयुष्यात नंदिनी नाराज असताना गुड्डू भैया आला होता. शौर्य आता जीवाकडे पाहतो आणि म्हणतो ए जीवा, तुला माहिती आहे का कोर्टामध्ये असा एक नवीन साक्षीदार येतो. तसंच आजच्या संगीत मैफिलीमध्ये एक नवीन साक्षीदार येणार आहे. आता युगंधर, काना आणि शौर्य तिघेही ओरडतात आणि म्हणतात गुड्डू भैया आणि पिंकी भाभी जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया. आता गुड्डू आणि त्याची बायको स्टेजवर येते. जीवा त्याला पाहून मोठ्याने ओरडतो अरे गुड्डू. जीवा आता स्टेजवर जातो पळत आणि गुड्डू भैयाला मिठी मारतो. गुड्डू भैया पडायला लागतो. जीवा त्याला पकडतो. गुड्डू भैया आता त्याच्या बायकोकडे पाहतो आणि म्हणतो पिंकी वैसे गलत ना समजना, आमचं दोस्तीतलं प्रेम आहे. जीवा आता गुड्डूच्या डोक्यामध्ये मारतो हळूच आणि म्हणतो हे काही सांगायला हवंय का. जीवा म्हणतो अरे पण तू इथे कसा. गुड्डू म्हणतो नंदिनी भाऊजीचा कॉल आला होता, त्या मला बोलल्या मी जीवाकडे आहे. ऐकून लई खुशी झाली नंदिनी भाऊजी, त्यांनी न्यूता पण दिला आम्हाला, संगीत आणि शादी फंक्शनला यायचं आहे. जीवा म्हणतो हा मग पुढे. गुड्डू भैया म्हणतात हा मग हम थोड़े ही मना करते, फिर मैं और पिंकी पहली गाड़ी पकड़ कर यहाँ पहुंच गए. नंदिनी आता गुड्डू भैयाला नमस्कार करते आणि म्हणते नमस्ते भैया, तुम्ही इथे आला म्हणून. जीवा आता गुड्डूच्या बायकोकडे पाहतो आणि हात जोडून म्हणतो नमस्ते पिंकी भाभीजी. आता गुड्डूची बायको पिंकी म्हणते नमस्ते दादाजी. हे ऐकून सगळेजण हसायला लागतात. जीवा म्हणतो काय दादाजी असं म्हणून तो गुड्डूला चापट मारतो आणि म्हणतो अरे माझ्याच लग्नात हिने मला दादाजी करून टाकला. गुड्डू म्हणतो नाही नाही जीवा भैया तैसा नाहीये. जीवा म्हणतो मग कैसा आहे. गुड्डू म्हणतो ते म्हणजे मी आमच्या पिंकीला मराठी शिकवत आहे आणि ते मराठीमध्ये भैयाला दादा बोलवतात ना, ते मी तिला सांगितलं की दादा बोलाव ऐसा, ते तुम्हाला मान देण्यासाठी दादाजी बोलले आहे. जीवा म्हणतो नाही म्हणजे भलतंच मराठी शिकवतोय तू. आता सगळेजण पुन्हा हसायला लागतात. जीवा म्हणतो पण तू इथे आला हे खूप भारी झालं असं म्हणून जीवा त्याच्या पुन्हा गळ्यामध्ये पडतो. गुड्डू म्हणतो आप बुलाए और हम ना आए, ऐसा कभी हो सकता है क्या. गुड्डू म्हणतो ए जीवा भैया हम यहाँ ऐसच आवत नाहीये. जीवा म्हणतो मग. गुड्डू भैया म्हणतो हम यहाँ ठुमका भी लगवणार आहे. आता सर्वजण म्हणतात वा 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 आणि टाळ्या वाजवतात. गुड्डू आता पिंकीकडे पाहतो आणि म्हणतो पिंकी राणी शुरू करे. पिंकी म्हणते हा हा जरूर. गुड्डू आता जीवाचा हात पकडतो आणि म्हणतो जीवा भैया तुम भी आओ, तुम भी ठुमके लगाओ. जीवा म्हणतो नाही नाही तुम्ही लगाओ, मी जाता हूँ खाली असं म्हणून जीवा आता त्याच्या जागेवर जाऊन बसतो. माझ्याकडं बघत या खुदकन हसत या गाण्यावर पिंकी आणि गुड्डू भैया डान्स करत असतात. या दोघांचा डान्स पाहून जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. हे नंदिनी नोटीस करते. नंदिनी त्याचा हात पकडते. जेव्हा तिच्याकडे पाहून मान हलवतो नाही म्हणून आणि डोळे पुसतो. डान्स संपत आल्यावर गुड्डू भैया एक तेलाचा फुगा गुडघ्यावर घेऊन पिंकीच्या पुढे बसतो. तो तिला तो फुगा देत असतो आणि तेवढ्यात तो फुटतो. इकडे जेव्हा नंदिनीला म्हणत असतो आपण जोडलेली माणसं आपल्या आनंदाच्या दिवशी भेटली की भरून येतं. थँक्स नंदिनी असं म्हणून जेव्हा नंदिनीचा हात पकडतो. आता इकडे गुड्डू भैया पिंकीला म्हणतो का हे गुड्डी हमारा हार्ट तोड दिए. पिंकी आता तिच्या चेहऱ्यावरचा घोंगट काढते.
हे पाहून गुड्डूला खूप आनंद होतो. आता पुन्हा गाणं चालू होतं, तेच माझ्याकडं बघत या खुदकन हसत या. आता हे दोघे पुन्हा डान्स करायला लागतात. त्यांचं हे गाणं संपल्यावर सगळेजण जागेवरून उठतात आणि टाळ्या वाजवतात आणि म्हणतात क्या बात आहे, क्या बात आहे, अरे वा मस्त. आता सखी आणि ऊर्जा स्टेजवर माईक घेऊन येतात आणि म्हणतात अरे वा क्या बात आहे, क्या बात आहे. सखी म्हणते सो क्यूट ना, सो क्यूट, किती गोड डान्स केला आहे गुड्डू भैया आणि पिंकीने. सखी म्हणते आता नेक्स्ट. तेवढ्यात काव्या जागेवरून उठते आणि म्हणते काय चाललंय मगच धरणं तुमच्या दोघींचं? तुम्ही एक एक माणसाला इन्व्हाइट करताय स्टेजवर, मग तुमचा परफॉर्मन्स कुठे आहे? पार्थ जागेवरून उठतो आणि म्हणतो आमचं संगीत आहे, तुमचा डान्स झालाच पाहिजे. ऊर्जा म्हणते हो हो हो, आमचा डान्स तर होणार आहे, ते जरा हटके होणार आहे, पण त्याआधी तुमच्यासाठी एक काम आहे. ओळखा भाऊ बरं आम्ही काय करणार आहे आणि मुळात आम्ही कोण होणार आहे. आता इकडे सखी आणि कानाने जीवा आणि नंदिनीचं रूप घेतलं आहे. ऊर्जा आणि शौर्यने पार्थ आणि काव्याचं रूप घेतलं आहे. सनई संगीत चढे चौगडा, बहुलीवरती पडती अक्षता, मंगल अष्टिके सुरात घुमती, या गाण्यावर आता हे चौघजण डान्स करत असतात. या गाण्यांमध्ये सेम ते जीवा, नंदिनी, काव्य आणि पार्थची ऍक्टिंग करत असतात. या गाण्यामध्ये काना सखीला मोगऱ्याचा गजरा देतोय, म्हणजे जसं काही जीवा नंदिनीला गजरा देतोय, आणि इकडे शौर्य ऊर्जाला रेड पेस्ट्री खाऊ घालतोय, म्हणजेच पार्थ काव्याला खाऊ घालतोय असं दाखवतायत. यांचा डान्स झाल्यावर सर्वजण जागेवरून उठतात, शिट्ट्या मारतात, मोठ्याने ओरडतात, अरे वा वा मस्त. काव्य आता पार्थचा हात पकडते आणि त्याला स्टेजवर घेऊन जातात आणि त्यांच्या गळ्यात पडते चौघांच्या, आणि आता हे 6 जण नाचायला लागतात स्टेजवर. आता सगळेजण नाचायला लागतात. आता डान्स थांबतो. आता काव्य आणि पार्थ त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. आता हे चौघेजण स्टेजवर येतात आणि काना म्हणतो आता आपला डान्स तर झाला. सखी म्हणते हो, पण आता ह्यांना नाचवायला नको का? ऊर्जा म्हणते एक मिनिट, आणि त्या काव्य पार्थ नंदिनी जीवाकडे हात करून म्हणते यांचा डान्स बसलाय का? काना म्हणतो टेन्शन घेऊ नका, त्यांचं काय आहे ना, ते नव्याने लग्न करतायत, म्हणून नव्याने त्यांच्यासाठी एक गाणं तयार करण्यात आलंय. सखी म्हणते संगीतकार आहेत अविनाश विश्वजित. ऊर्जा म्हणते गायक आणि गायिका आहेत स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी. काना म्हणतो आणि शब्द आहे गीतकार अश्विनी जोशी यांचं. या सगळ्यांनी एका प्रवाहात येऊन तुमच्यासाठी इतकं छान गाणं रचलंय, चला एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या तुमच्या सगळ्यांसाठी. आता सर्वजण टाळ्या वाजवतात. सखी आता जीवा, पार्थ, नंदिनी, काव्याकडे पाहून म्हणते चला यावर आता तुमचा जलवा होऊनच जाऊन दे. ऊर्जा म्हणते चला आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया काव्यार्थ आणि जीवानंदिनी यांचं. आता या चौघांना सर्वजण ऑल द बेस्ट बोलतात. सुरुवातीला नंदिनी आणि जीवा यांचा डान्स दाखवला आहे. या मालिकेच्या टायटल सॉन्ग वरच यांनी डान्स केला आहे, पण त्या टायटल सॉन्ग मध्ये आता थोडेसे बदल केले आहेत. यानंतर काव्य आणि पार्थ यांचाही स्टेजवर ह्याच गाण्यावर डान्स दाखवला आहे. लग्नानंतर होईलच प्रेम, खूप छान आणि रोमॅन्टिक डान्स दाखवला आहे. आणि इकडे मानिनी काकू या चौघांना डान्स करताना पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्या विक्रम यांचा हात पकडतात आणि त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवतात. डान्स करता करता जीवा नंदिनीला रिक्षाचा टॉय गिफ्ट देतो आणि इकडे काव्य पार्थला तो बोक्याचा टॉय गिफ्ट देते आणि हे दोघेही एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात. आता सर्वजण उठतात आणि टाळ्या वाजवतात. रम्या मात्र तिच्या हाताकडे पाहत असते. रम्याच्या हातावर तिने मेहंदी काढलेली असते रम्यार्थ म्हणून. आता हा कार्यक्रम इथे संपलेला दाखवलाय. आता रात्रीच्या वेळी जीवा, नंदिनी, गुड्डू आणि त्याची बायको हे चौघेजण बसलेले असतात. हे चौघे ही आईस्क्रीम खात असतात. जीवा म्हणतो गुड्ड्या मला इतकं बरं वाटतंय ना, ही आईस्क्रीम खाताना नाही तू आला म्हणून, आणि त्यात पिंकी भाभीला सोबत घेऊन आला. आय लव्ह यू गुड्ड्या. गुड्ड्या जीवाला म्हणतो हम आपके लिए थोडी ना आये है. जीवा म्हणतो म्हणजे? गुड्ड्या म्हणतो नंदिनी भाऊजीने फोन केला आहे त्यामुळे आलो आहे, आप हमको पूरी तरह से विसरले होते. जीवा म्हणतो अरे व्यंग्या, तुला कसं काय विसरल मी? अरे तू तर माझ्यावर तुझ्या निरागस प्रेमाची सावली धरली होती त्या काळात. जीवा आता पिंकीकडे पाहतो आणि म्हणतो तुम्हाला सांगतो पिंकी भाभी यांनी माझ्यासाठी काय काय नाही केलं. नंदिनी आता जीवाकडे पाहते आणि म्हणते काय हवं तुम्ही? मराठीमध्ये काय बोलता, हिंदीमध्ये बोला ना, त्यांना कसं काय कळेल? जीवा म्हणतो हा 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 आणि पिंकीकडे पाहून म्हणतो इस गुड्डू भैया ने उस टाइम पर उसके प्रेम की सावली धरी थी मेरे ऊपर. गुड्डू जीवाला म्हणतो रहने दो, थोडा थोडा मराठी तिला पण कळतं, हा पण माझ्यासारखा चांगला मराठी बोलता येत नाही. जीवा आता गुड्डूचं इटवान आणतो आणि म्हणतो हा तुझ्यासारखा मराठी तिला कळत नाही. पिंकी आता गुड्डूकडे हात करते आणि म्हणते ओ हम समझ गए. पिंकी आता नंदिनीला म्हणते नंदिनी भाभी आप उनसे बहुत प्यार करते है ना? नंदिनी म्हणते हो हो माझं खूप प्रेम आहे जीवांवर. पिंकी म्हणते फिर भी नाराज काहे हो? गुड्डू म्हणतो अरे पिंकी का बोल रही हो? नंदिनी गुड्डूला म्हणते नाही नाही ठीक आहे ठीक आहे. नंदिनी आता पिंकीला म्हणते तसं काय आहे पिंकी भाऊजी, आपण आपल्या
आपल्या हक्काच्याच माणसांवर नाराज होतो ना. जसं तुम्ही गुड्डूंवर नाराज होता तसंच मी जीवांवर नाराज होते. पण जर माणूस बंदा रुपया असेल तर मग राग आणि प्रेम एकाच नाण्याच्या बाजू होतात. हे जीवांनी तर केव्हाच सिद्ध केलंय की त्यांचं नाणं खणखणीत आहे. गुड्डू म्हणतो एकदम सही बोले नंदिनी भाऊजी. आम्ही तर या माणसावर पहिल्यापासून फिदा आहोत. इतना गोड आदमी आहे, इतना गोड आदमी आहे की आमच्या नंदिनी भाऊजीला डायबिटीज होऊन जाईल. आता हे चौघजण हसायला लागतात. नंदिनी म्हणते आणि हो मला आहे ना तुमची ओटी भरायची असं त्या पिंकीला म्हणते. नंदिनी जीवाला म्हणते आपण ते गिफ्ट आणलंय ना ते आणा ना त्यांच्यासाठी. जीवा म्हणतो हा हा आणतो असं म्हणून तो जीवा जागेवरून उठतो आणि पिंकीला म्हणतो आलो हा पिंकी भाऊजी असं म्हणून तो गिफ्ट आणायला जातो. नंदिनी आता या दोघांना म्हणते तुम्ही असाच छान सुखाने संसार करा. जीवा आता लगेच गिफ्ट घेऊन येतो. नंदिनी आता पिंकीची साडी चोळी नारळाने ओटी भरते. नंदिनी आता दुसरं गिफ्ट गुड्डूला द्यायला लागते तर गुड्डू म्हणतो नाही नाही नंदिनी भाऊजी याची काय गरज आहे. तुम्ही दोघे असे एकत्र आले बस हम गंगा नहालीये. आणि एक माहिती आहे का नंदिनी भाऊजी तुमच्यामुळे माझी ही रुसलेली पिंकी मला परत मिळाली. और क्या चाहिए. नंदिनी म्हणते हो ना गुड्डू भैया संसाराची गाडी प्रत्येक वेळी हायवेवरच कशी काही चालणार आहे. कधी कच्च्या वाटेवरनं कधी पाय वाटेवरनं चालते आणि कधी कधी तर बरोबर खड्ड्यात जाऊन पडते. अशा वेळी तिला एक फक्त धक्क्याची गरज असते किंवा मग गाडीच्या खाली जाऊन कपडे मळून घेणाऱ्या मेकॅनिकची गरज असते. आणि तुम्ही आमच्यासाठी तो धक्का आहात. मी आमची सुटणारी लग्नगाठ आणखी घट्ट केली. तुमचे आभार नाही मानले तर आणखी काय. नंदिनी आता जीवाकडे पाहते आणि म्हणते मला काय वाटतंय ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त मानतात. धरा हे गिफ्ट आता तुम्हीच द्या त्यांना. किंवा आता नंदिनीच्या हातातलं गिफ्ट घेतो आणि म्हणतो गुड्ड्या धर. गुड्डे म्हणतो नाही नाही नको. जीवा म्हणतो तुला पिंकी भाभीची शपथ धर बरं. गुड्डू भैया आता ते गिफ्ट घेतो आणि हात जोडून वर पाहून म्हणतो हम माता रानी से यही दुआ करेंगे की मी दोघे असेच आनंदित रहा खुश रहा. गुड्डू आता जीवा आणि नंदिनीची नजर उतरवतो हाताने आणि म्हणतो ऐसा लगता है हमारीच नजर लग जाएंगी. आणि हा जीवा भैया नंदिनी भाऊजी जिंदगी में कभी भी कधी पण कसली पण जरूरत लागली ना तो बस आवाज दीजिए ये गुड्डू हजर हो जाएगा. जीवा आता गुड्डू पशी जातो आणि त्याच्या गळ्यामध्ये पडून म्हणतो अरे गुड्डू भैया रो काहे रे हो. गुड्डू म्हणतो अरे नाही भैया ये तो खुशी के आंसू है. तर आजचा हा एपिसोड इथे संपला. पुढील भागामध्ये वसू आत्या रम्याला म्हणतात लग्न उद्यावर आलंय तू काही करू शकली नाही म्हणून तू मला हे करायला भर पाडतेस का. इकडे पार्थ जीवाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो आजचा दिवस खूप स्पेशल आहे आपल्यासाठी. आणि इकडे काव्या नंदिनी पुढे म्हणत असते कधी एकदा त्यांचा हात माझ्या हातामध्ये घट्ट धरून सप्तपदी चालते असं झालंय. पार्थ जीवाला म्हणतो मी हे फिलिंग अनुभवलंय तुझी ही पहिलीच वेळ आहे असं म्हणून ते दोघेही एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात. नंदिनी काव्याला म्हणते मला खरंच खूप भारी वाटते माझी बहीण तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करते. आता या दोघीही एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात.